एक संशोधक असतो. एकदा संशोधन करण्यासाठी तो एका नाकतोड्याला पकडतो. तो बरेच दिवस नाकतोड्याला त्याच्या सोबत ठेवतो. नाकतोड्याला तो प्रशिक्षण देतो. जेव्हा तो उडी मार असे म्हणायचा तेव्हा नाकतोड्या लगेच लांब उडी मारायचा. आता तो संशोधकच होता, त्यामुळे तो नाकतोड्याच्या उडीवर संशोधन करायचे ठरवतो. मग तो नाकतोड्याचा एक पाय तोडतो आणि म्हणतो, उडी मार. नाकतोड्याला थोडी ताकद लावावी लागते. तो उडी मारतो, पण पहिल्यापेक्षा कमी लांब. नंतर संशोधक नाकतोड्याचा दुसरा पाय तोडतो व म्हणतो, उडी मार. नाकतोड्याला जास्त ताकद लावावी लागते. तो उडी मारतो, पण हळू आणि जवळच. एक एक करून त्याचे सगळे पाय तोडून टाकले जातात. आता शेवटचा पाय तोडल्यावर संशोधक पुन्हा म्हणतो, उडी मार. तेव्हा मात्र नाकतोडा उडी मारत नाही, जागचा हलत पण नाही. संशोधक 2-3 वेळा ओरडून ओरडून उडी मार म्हणतो, पण नाकतोड्या काही उडी मारत नाही. ही सर्व निरीक्षणे संशोधक नोंदवून घेत असतो. खूप विचार केल्यावर तो असा निष्कर्ष काढतो. काय बरं निष्कर्ष काढत असेल? तो संशोधनात लिहितो की जेव्हा नाकतोड्याचे पाय व्यवस्थित असतात तेव्हा त्याला नीट ऐकायला येत असते. जसा जसा त्याचा एक एक पाय तोडून टाकला जातो तसतसे त्याला ऐकू येणे कमी होत जाते व सगळे पाय काढून टाकल्यावर तो पूर्णपणे बहिरा होतो. कितीही ओरडून सांगितले तरी त्याला ऐकू येत नाही. ही गोष्ट ऐकून आपल्याला हेच वाटते ना की संशोधक किती मूर्ख आहे. इतकी सोपी गोष्ट त्याला समजली नाही. काहींना तर असे पण वाटत असेल की हे तर लहान मुलांना सुद्धा समजेल की नाकतोड्याचे पाय तोडल्यामुळे त्याला उडी मारता येत नव्हती, तो बहिरा झाला नव्हता. पण मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात असेच मूर्ख बनतो. 2 घटना सोबतच घडतात, त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो, पण तरीही आपल्याला वाटते की काहीतरी आहे. कधीकधी दिसते वेगळेच आणि असते वेगळे, आणि आपण विचार करतो अजून वेगळा. त्यामुळे आयुष्यात कधीही घाईने निर्णय घेऊ नये. नेहमी सर्व समजून घेऊन परिणामांचा विचार करूनच एखादी गोष्ट ठरवावी. धन्यवाद.